ते पुस्तक लोक वाचतायत, कसं रिसीव्ह होत आहे पुस्तक? प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे 1 वर्षात 5,000 प्रती गेलेत. मस्त. आणि एक पुस्तक जवळजवळ 10 लोकांनी वाचलंय. म्हणजे असे नंबर लावून लोकांचा अभिप्राय येतोय ना. अगदी 4-4 पानाचा अभिप्राय आहे की किती छान पुस्तक आहे. म्हणजे काही लोकांनी 8-8 तासात वाचले, रात्रभर. ज्यांची लहान मुलं आहेत तर त्या बायकांनी ना मुलं रात्री झोपली ना की रात्रभर वाचले आणि मग फोन केलेत की इतकं भारी पुस्तक वाचलं. म्हणजे काही लोकांना वाटलं की जगातलं सगळ्यात भारी पुस्तक आहे हे. म्हणजे असे इतके चांगले अभिप्राय आलेत ना. किंवा प्रेमाबद्दल खूप बोलतं ना पुस्तक हे. तर म्हणजे काही लोकांनी म्हटले की ह्या पुस्तकातनं तुम्हाला ढोल्या परीची गोष्ट वाचाय मिळेल. म्हणजे ते मला परी म्हणायचे. तर आणि मी त्यांना लाडानं ढोल्या म्हणायचे. तर ती गोष्ट इतकी युनिक आहे ना. म्हणजे प्रत्येकाला भावते. आणि काही लोक जे प्रेम करत नाहीत ते म्हणतायत की आता आम्ही ढोल्या परीसारखं प्रेम करणार आहे. आणि काही लोक म्हणजे म्हणतायत की असं प्रेम आम्ही कुठं बघितलंच नाही. काही लोकांनी अभिप्राय दिलेत. आपल्या ब्युटी ऑफ लाईफच्या आशा नेगी मॅडम आहेत ना पुस्तकाच्या लेखिका. त्यांनी तर ह्याच्यावर जवळजवळ 3-4 पानी लिहिलंय. आणि म्हणाले की हिरा रांझा किंवा आपण लैला मजनू ह्यासारख्या प्रेमकथा वाचतो. त्या काल्पनिक असतील किंवा आपण त्या बघितलेल्या नाहीत. पण ही कथा रिअल आहे. म्हणजे प्रेमावर बोलते ना ही गोष्ट. तर त्या म्हणजे जे त्यांनी लिहिलं होतं ना अभिप्राय, त्यात म्हटलंय की ही लैला मजनू पेक्षा पण भारी गोष्ट आहे प्रेमाची. हिरा रांझापेक्षा पण भारी आहे. म्हणजे इतकी आवडली लोकांना, इतकी आवडते ना गोष्ट वाचायला. कारण ती प्रेमावर बोलते आणि खऱ्या अपाट अचाट प्रेमावर बोलते गोष्ट. तर लोकांना खूप आवडते. काही लोक म्हणतायत वाचक की असा नवरा मला पाहिजे. असा नवरा कुठं मिळतो? म्हणजे असे फोन येतात की कुठं मिळाला तुम्हाला असा नवरा? मग काही एक परवाच एक 80 वर्षाच्या आहेत पटवर्धन मॅडम. त्या म्हणाले की इतकं छान पुस्तक वाचलं ना की तू किती नशीबवान आहेस ग, तुला इतका चांगला नवरा मिळाला. कुठे एवढं नशीब भारी लिहून आलीस वगैरे. म्हणजे लोकांचे एवढे त्या पुस्तकाबद्दल अभिप्राय आहेत की छान वाटते की पुस्तकातनं तो तर मेसेज जातोयच आपल्या ह्याच्या आरोग्याबद्दल आपण बोलतोय. पण ही गोष्ट प्रेमाबद्दल पण खूप बोलते. आणि खूप नितळ प्रेम म्हणजे आहे आमच्या दोघात. तर ते खूप छान वाटतंय. आणि ते अजूनही आहे जिवंत. म्हणजे मी अजूनही त्यांच्याशी रोज संवाद साधतेच. म्हणजे जसं आधी म्हणजे माणूस शरीरानंच मरतो असं मला वाटतं. पण तो आत्म्यानं आपल्या जवळच असतो. म्हणजे मग प्रत्येक गोष्ट मी जशी आधी शेअर करायची, सगळं सांगायचे. म्हणजे आम्ही असं बोलायला लागलो ना तर रात्र अशा जाग्या काढलेत. म्हणजे सगळं असं कधीच कुठलं बंधन नाहीये. म्हणजे मी बायको म्हणून कमी शिकलेली किंवा मी 12वीच झाले होते ऍक्च्युली. पण असं तेव्हा माणसाने मला कधी जाणवूच दिलं नाही तू कमी शिकलेली आहेस किंवा तू अल्लड आहेस, अनाड आहेस. असं म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कसं स्वातंत्र्य पाहिजे एखाद्या स्त्रीला, तर असं स्वातंत्र्य भोगलेली एक स्त्री म्हणून मला माझं सुद्धा खूप भारी वाटतंय की मी किती भारी आयुष्य घेऊन जगल्या किंवा जगते. आणि एवढा चांगला मला सोबती मिळाला. तर तो सोबती माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या सोबतच असेल. जेव्हा माझा शेवट होईल तेव्हाच आमच्या दोघांचा शेवट होईल. पण पुस्तक रूपाने आम्ही आयुष्य म्हणजे अनेक युगन युग जिवंत राहू नक्की. अगदी खरं, अगदी खरं.